जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला RK स्टडी अप या यूट्यूब चॅनलकडून सर्वांना हॅप्पी होली. तुमची होळी आनंदी जाओ. तर आपण आज या होळीच्या निमित्तानं तुम्हाला मी BMC क्लर्कची जी अपडेट आहे मित्रांनो ते अपडेट घेऊन आलेलो आहे. तुमचं रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे थोडक्यात आपण BMC कार्यालयातून माहिती घेतलेली. खूप मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेले होते. ऑब्जेक्शन कमीत कमी 1000च्या वर ऑब्जेक्शन तिथं गेलेले आहे मित्रांनो. तर मी आकडा सांगत नाही, पण आकडा खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्याच्यासाठी ऑब्जेक्शन घेतले होते, त्यासाठी त्यांना रिप्लाय दिलेलं नाही आणखी, पण तरी पण ते रिप्लाय खारिज करण्यात येणार आहे मित्रांनो. आणि तुमचा रिझल्ट हा लवकरच लागणार आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे मी तुमचा रिझल्ट किती तारखेपर्यंत लागू शकतो. तर आपण अपडेट हे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार. त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करून घ्या मित्रांनो. तुमच्या लाईकमुळं मला थोडासा सपोर्ट भेटतो आणि कॉन्फिडन्स येतो की तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडतो. आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एकदम जेन्युइन माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. त्याच्यासोबतच आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, जे की BMC क्लर्कचा टेलिग्राम चॅनल आहे, जे खूप मुलं जॉईन झालेले आहेत. ज्यांनी जॉईन नसेल केलं, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, तुम्ही जॉईन करून घ्या मित्रांनो. आणि जे तुम्हाला ह्या एक्झामबद्दल डाऊट असतील, जे BMC क्लर्क आणि इन्स्पेक्टरची एक्झाम बद्दल डाऊट असतील, तुम्ही डायरेक्ट मला विचारू शकतात. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट कसं करायचं आहे, मी खाली इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, जे की आपलं MPSC पोलीस म्हणून MPSC पोलीस टार्गेट हा चॅनल आहे मित्रांनो, इंस्टाग्राम चॅनल. तुम्ही मला तिथं मेसेज करू शकता. त्या चॅनलवर ऑफिशियल चॅनल आहे मित्रांनो. तुम्हाला 2 मिनिटाच्या आत तिथं रिप्लाय भेटून जाईल मित्रांनो. फक्त फॉलो करून घ्या आणि लाईक करून घ्या मित्रांनो, आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर चला तुम्हाला मी सांगतो की रिझल्ट कधीपर्यंत लागणार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्याच्यासोबतच आता आपण काय काय माहिती घेणार आहोत ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. मार्ग मोकळा कसा झालेला आहे ते मी तुम्हाला सांगतोच आहे. त्याच्यानंतर BMC क्लर्क लागणार या तारखेला, तर तारीख तर आली आहे मित्रांनो. किती दिवसात लागणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासोबतच DV डॉक्युमेंट ठेवा रेडी. तुम्हाला काय काय डॉक्युमेंट आहे नसेल तर आत्ताच काढून ठेवा मित्रांनो. खूप मुलांचे हे डॉक्युमेंट हरवलेले आहे, काय काय मिस्टेक झालेलं आहे, त्यांसाठी बॉन्ड पेपर बनवायचा काय बनवायचं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. खूप मुलांनी मला आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टा चॅनलला मेसेज केलेले आहे, त्यांचं पण आपण रिप्लाय देणार आहोत. त्याच्यासाठी DV किती मुलं बोलवणार आहे मित्रांनो, एके जागेसाठी किती मुलं हे बोलवू शकतात. तर चला खाली आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो. खाली काय काय माहिती दिली थोडक्यात बघणार आहोत आपण. फर्स्ट डॉक्युमेंटसाठी बघणार आहोत, ते सेकंड आपण तुम्हाला रिझल्ट कधी लागणार आहे मी या व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगणार आहे. त्याच्यासोबतच तुम्ही डॉक्युमेंट हे बघा. उमेदवारांनी अर्जासोबत खाली नमूद केलेली शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्र इतर कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे मित्रांनो. तसेच सदर प्रमाणपत्रे कागदपत्राच्या मूळ प्रती तसेच त्यांच्या स्वाक्षरित प्रती म्हणजे सेल्फ अटेस्टेड करायचे मित्रांनो तुम्हाला. आणि काय काय डॉक्युमेंट आवश्यकता आहे ते मी सांगणार आहे मित्रांनो. खूप मुलांनी काय केलेलं आहे, 6 सेमिस्टरचं सर्टिफिकेट जोडलेलं आहे मित्रांनो. ज्यांच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नव्हते, पण डिग्री सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा मित्रांनो, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला काहीच कमी पडता नको तिथं. डिग्री सर्टिफिकेट खूप मुलांनी मला कमेंट केलं, सर आम्ही 6 सेमिस्टरचं जोडलेलं आहे, डिग्री सर्टिफिकेट पाहिजेच का. कारण तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, एक मिनटं, डिग्री सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे मित्रांनो, तर डिग्री सर्टिफिकेट त्यांनी उल्लेख केला होता. पण 6 सेमिस्टर जोडल्यास तर काय प्रॉब्लेम नाही, फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे तुम्ही डिग्री सर्टिफिकेट काढून घ्या. आपल्या कॉलेजमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून हा सर्टिफिकेट निघत असतो, तुम्ही तिथून 100% काढून ठेवा. त्यासोबत चला ही तर जेन्युइन माहिती होती. नेक्स्ट माहिती काय ते बघणार आहोत. उमेदवारांना शाळा सोडण्याचा दाखला. तर तुम्हाला शाळा सोडण्याचा दाखला, कारण खूप मुलांनी काय एक कमेंट आली होती मित्रांनो मला की माझी TC माझ्याजवळ नाही आता सध्या, तर मी काय देऊ शकतो. कारण खूप मुलांनी ग्रॅज्युएशन नंतर काय घेतलंय, ॲडमिशन घेतलेलं आहे त्या TCवर, त्यांच्यासाठी त्यांच्याजवळ शाळा सोडण्याचा दाखला नाही आहे. खूप मुलांनी जोडला असेल किंवा अपलोड केला असेल, त्याचं ऑप्शन होतं की नव्हतं काय माहीत नाही, पण तुम्ही त्यासाठी डोमासाईल नाही, आपलं बोनाफाईड सर्टिफिकेट भेटतो. जर तुम्ही त्याच्यानंतर कोणी BEd घेतलं आहे, कोणी BSc नंतर MSc घेतलं आहे, त्यांची TC तिथं असते कुठं नेक्स्ट ॲडमिशनसाठी, तर त्यांच्या जवळ शाळा सोडण्याचा दाखला नसतो. फक्त तुम्ही काय करायचं आहे, जी ग्रॅज्युएशनची झेरॉक्स असेल तुमच्याकडे TCची ती सोबत ठेवा. त्याच्यासोबतच कॉलेजमधून जर तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल तुम्हाला एक बोनाफाईड सर्टिफिकेट भेटतो, तिथून तो ठेवा जवळ. त्यासोबत शाळा सोडण्याचा दाखला ज्याच्याकडे असेल ते वेल अँड गुड आहे, नसला तरी काय प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही एक बॉन्डवर सुद्धा लिहू शकतो की मी ॲडमिशन घेतलेलं आहे अमुक ठिकाणी. एक्झाम्पल MScला घेतलं असेल, कोणी BEd केलं असेल, त्यासाठी हे
तिथं TC आहे, त्याच्यासोबत जन्मदाखला, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, अर्थ निवास केलेले विविध शैक्षणिक अर्थ जसे तुम्ही ग्रॅज्युएशन केलेले ते तुम्ही जवळ ठेवा. मराठी व इंग्रजी भाषेचे विविध गतीचे शासनाचे टंकलेखन प्रमाणपत्र ते आपण खाली बघणार आहे टायपिंगचं. त्याच्यासोबत संगणक ज्ञानाचे MSc प्रमाणपत्र, तसेच मागासवर्ग उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र जे की कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र हे नंतर बी दिले चालते मित्रांनो. जात वैधता प्रमाणपत्र तुम्ही 6 महिने जॉईन झाल्यानंतर 6 महिन्याच्या नंतर तुम्ही 6 महिन्याच्या आत तुम्ही देऊ शकता मित्रांनो जात वैधता प्रमाणपत्र. कारण खूप हे जात वैधता प्रमाणपत्र काहीतरी रिझन असेल तेव्हा होतं मित्रांनो. खूप मित्रांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसते, किंचित 1-2कडे असतं, कारण त्यांनी शिक्षणासाठी काढलेलं असतं. आता तुम्ही इथं जॉईन झाल्यानंतर तुम्हाला एक लेटर भेटतं मित्रांनो व्हॅलिडिटीसाठी, की आम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे. त्याच्याच बेसिसवर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी होत असते. त्यासाठी हे बंधनकारक नाही. त्या टायमाला तुम्ही नंतर पण देऊ शकतात. ST SC साठी प्रवर्ग वगळता इतर मागासवर्ग उन्नत प्रमाण गटात मोडत नसल्याचे नवीन प्रमाणपत्र अशाप्रमाणे नमूद सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती तुम्हाला सगळ्यांचे झेरॉक्स घ्यायच्या मित्रांनो. त्यासाठी जर दिलेलं आहे तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट, MSc सर्टिफिकेट, तुम्ही MSc सर्टिफिकेटला त्यांना काहीतरी 1 का 2 वर्षाची काहीतरी त्यांनी हे दिलेली असते, त्यावेळेस तुम्ही करू शकतात. फक्त टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी मित्रांनो. त्याच्यासोबतच मराठी, खूप मुलांचे मेसेज आले होते मराठी कंपल्सरी आहे का, मराठी तर त्यांनी दिलेलं आहे मराठी आणि इंग्लिशचे ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो. जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले असेल ते 100% ठेवा मित्रांनो, जेणेकरून तुमचा कुठंच डॉक्युमेंटमध्ये तुम्ही काढल्या जाऊ नये. त्यासाठी तुम्ही आत्ताच तयारी करा. आणि मेन म्हणजे तुम्ही आपलं एक लहान कुटुंबाचं एक सर्टिफिकेट तुम्ही त्याच्यावर अपलोड केलं होतं मित्रांनो त्या टायमाला, ते सुद्धा तुम्ही ठेवा जवळ, जेणेकरून टाईमवर भेटत नाही. त्यासाठी आत्ताच तुम्ही शोधून ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत हे बघा, उमेदवार मान्यप्राप्त विद्यापीठाच्या वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा. ग्रॅज्युएशन आहे आपल्याला माहिती आहे. त्याच्यासोबतच बघा उच्च माध्यमिक शाळांचा किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व इंग्लिश गुणांचे, हे बघा उच्च परीक्षामध्ये तुम्हाला 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असावा. तर कंपल्सरी दिलेलं आहे मित्रांनो. इथं मराठी जे 100 गुणांसाठी असतं, तुम्हाला किती असो त्याच्यात 30, 40, 50 मार्क असो, त्याची काही त्यांनी अट दिलेली नाही आहे. फक्त दिलेलं आहे तुम्ही मराठी सब्जेक्ट हा कंपल्सरी पाहिजे आणि इंग्लिश सब्जेक्ट हा कंपल्सरी पाहिजे मित्रांनो. ते तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे. त्यासोबत उमेदवाराकडे शासकीय इंग्रजी व मराठी अंकलन प्रत्येकी किमान शब्द 30 प्रति शब्द वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र असावे. किती? 30 शब्द म्हणजे 30 किमान दिलेलं आहे मित्रांनो. किमान कमीत कमी तुमच्याकडे 30चं असं मराठी आणि इंग्लिशचं व दोन्ही पाहिजे. एक असेल तर चालणार नाही. उमेदवार MSc परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय, तुमच्याकडे जे प्रमाणपत्र असेल MScचं ते हवे मित्रांनो. त्याच्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराची सदर पदावर नियुक्ती करण्यापूर्वी सदर पदाच्या 1 महिन्याच्या वेतना एवढी रोख रक्कम, सुरक्षा अनामत रक्कम, जी सुरक्षा अनामत रक्कम आहे मित्रांनो ते तुम्हाला तिथं भरावी लागणार आहे. तर म्हणून आपण बघणार, म्हणून उमेदवारास भरावी लागेल. तशा आशयाने शेतीपूर्वी बंधपत्र सादर करावे लागेल. सदर सुरक्षा अनामत रक्कम परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे त्यांचे 1 ते 8 ते 6 महिने, 1 वर्ष किंवा 2 वर्ष, ते आता तिथं तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस तुम्हाला सांगणार आहे. उमेदवारास बिनव्याजी परत मिळेल. जर तुम्ही त्या कालावधीपर्यंत तिथं काम केलं, आधी सोडलं, तुम्हाला ते पैसे परत भेटणार नाही मित्रांनो. तर तुम्हाला 1 महिन्याची सॅलरी तुम्हाला तिथं जेवढी तुम्हाला 30 ते 35 हजार स्टार्टिंग असणार आहे, तर तेवढी सॅलरी तुम्हाला तिथं जमा करावी लागणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही त्यांची अट असेल किंवा 6 महिने किंवा 2 वर्ष तुम्ही जॉब सोडला, ती परत भेटणार नाही आहे. आणि जर तुम्ही कंटिन्यू केलं त्यांच्या पिरियडनुसार, तर तुम्हाला ती बिनव्याजी तेवढे पैसे परत मिळणार आहे मित्रांनो. उमेदवारांना सुरक्षा अनामत रक्कम भरल्यानंतर महानगरपालिकेत नेमणूक व स्वीकारल्यास किंवा परिवीक्षाधीन कालावधीत नोकरी सोडल्यास, राजीनामा दिल्यास, तसेच काही कारणास्तव सेवा समाप्त बडतर्फ केल्यास त्यांना सदर सुरक्षा अनामत रक्कम परत मिळण्याचा हक्क राहणार नाही. तर मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला परत भेटणार नाही मित्रांनो. निवड झालेल्या उमेदवारांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही विभागात नियुक्ती करण्यात येईल.
म्हणजे असं काही नाही, BMC जे मेन ऑफिस आहे तिथंच तुमची नियुक्ती होईल. त्यांच्या अंडरमध्ये जे BMC खातं येणार आहे मित्रांनो, BMC कार्यालय असेल तिथं तुमची कुठंसुद्धा नियुक्ती होऊ शकते. त्यांची सेवा महानगरपालिकेच्या कोणत्याही कार्यालयात बदली योग्य असेल तर तुमची कुठं पण बदली होऊ शकते BMC कार्यालयामध्ये. तर चला नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत. त्याच्यासोबत आपण जे तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं रिझल्टचे अपडेट. मित्रांनो रिझल्ट हा आपला कधी लागणार आहे थोडक्यात आपण बघून घेऊ. जे मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहे मित्रांनो, ऑब्जेक्शन खूप जास्त प्रमाणे कोणी मेल केलेले आहे, कोणी ट्विट केलेले आहे, कोणी ॲप्लिकेशन जाऊन स्वतः दिलेले आहे, कोणी पोस्टाने पाठवलेले मित्रांनो. जे की आपल्याला माहिती आहे जी 2 डिसेंबरची थर्ड शिफ्ट होती त्या मुलांनी जास्त तर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्यांचे 8 प्रश्न हे कॅन्सल झालेले मित्रांनो. त्या मुद्द्यावरून त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले मित्रांनो. त्याच्यासोबतच खूप मित्रांनी आपलं नॉर्मलायझेशनचा की आम्ही एका शिफ्टमध्ये असून आम्हाला कमी जास्त मार्क आलेले. एक्झाम्पल माझी शिफ्ट XYZ आहे आणि मला त्याच शिफ्टमध्ये माझे क्वेश्चन आले होते 80 बरोबर आले होते, तर माझ्या मित्राचे 85 झाले आणि माझे 82 झाले. असं का? असे सुद्धा ऑब्जेक्शन घेतलेले. आता त्याच्यावरती काय निर्णय घेणार आहे ते आपण बघणार आहोत. पण त्यांचे म्हणणे असे की आम्ही जे फॉर्म्युला दिला होता तुम्हाला त्याच्यात जाहिरातीमध्ये त्या फॉर्म्युल्यानुसार तुमची रिझल्ट हा लावणार आहे. त्याच्यासोबतच तुमचा रिझल्ट हा लागणार आहे. पेंडिंग वगैरे काय पडणार नाही मित्रांनो. एक 20 ते 25 तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट हा लागणार आहे मित्रांनो. 20 ते 25च्या मध्ये तुमचा रिझल्ट लागू शकतो. लागला तर त्याच्यासुद्धा पहिले लागणार आहे मित्रांनो. पण तुम्ही 20 ते 25 तारीख ही धरून चालायची. 20 ते 25 तारीख लागला तर 8 दिवसात पण लागू शकतो. पण 20 ते 25 तारखेपर्यंत जशी आपल्याला तिथून माहिती भेटलेली आहे, हे मार्च महिन्यात तुमचा 100% रिझल्ट हा लागणार आहे. त्याच्यासोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय काय डॉक्युमेंट आपण बघितलेले. जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर मी खाली इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तुम्ही मला तिथं फॉलो करा आणि मेसेज करा मित्रांनो, जेणेकरून मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकतो. जर तुम्ही मला तिथं फॉलो केला तर मेसेज मी रीड करू शकतो. त्यासाठी तुम्ही फॉलो करा आणि मला मेसेज करा, मी लगेच तुम्हाला रिप्लाय देईल. तुमचे काय डाऊट असू द्या, मी 100% तिथं रिप्लाय देणार आहे मित्रांनो. त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी स्टुडंट किती बोलवले जाईल, मला तर असं वाटतं एका जागेसाठी 2 किंवा 3 स्टुडंट बोलवणार आहे मित्रांनो. एका जागेसाठी 2 किंवा 3 स्टुडंट. जर 1800 जागा आहे, एक्झाम्पल सांगतो, तर 1800साठी 1800 गुणिले 3 धरून चाला तुम्ही, तर 18 × 18 36, 18 × 54 म्हणजे 5,500 मुलं हे बोलवलं जाऊ शकतात मित्रांनो. का? कारण वेटिंगमध्ये सुद्धा असणार आहे. खूप मुलांचे डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. खूप मुलांनी काय केलेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं नाही तरी टाकून दिलेले फॉर्म भरून. त्याच्यासोबतच खूप मुलांजवळ डॉक्युमेंट व्यवस्थित नसतात, त्यासाठी त्यांचे काम हे अपुरे राहतात. खूप मुलांकडे टायपिंग सर्टिफिकेट हे कसं आहे ते आता ते पण चेक होणार आहे मित्रांनो. टायपिंग सर्टिफिकेट जर तुमच्याकडे खरंच ओरिजिनल टायपिंग सर्टिफिकेशन तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. कारण आता थोडंसं जसे की स्पोर्ट्सचे सर्टिफिकेट आपण बघितले, खूप मुलांकडं कसे जाली आहे. खूप मुलांचे जे अजून जे मुलं अपंग आहेत त्यांचे पण कोणाचे कानाचा प्रॉब्लेम आहे, डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, ते थोडंसं त्यांची मेडिकल होणार आहे मित्रांनो. खरंच ते व्हॅलिड असेल तर त्यांना चान्सेस आहे, नाहीतर ह्यावेळेस ते एकदम क्लिअरली आपल्या यंत्रणेनुसार जे की त्यांच्याकडं आहे मशिनरी वगैरे त्यांनी चेक करणार आहेच मित्रांनो. त्यासाठी डाऊटफुल आहे. ज्यांच्याकडं डुप्लिकेट असेल त्यांना कधी पण प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो. त्याच्यासाठी ते एका जागेसाठी 3 मुलं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलू शकतात मित्रांनो. कारण एक कट झाला दुसरा झाला तिसऱ्याला, असे एका जागेसाठी ते 3 ते 4 मुलं हे बोलवण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच टायपिंग सर्टिफिकेट खूप मुलांचे ओरिजिनल असतील किंवा कोणी डायरेक्ट 40 काढलेले मित्रांनो, ते पण डाऊटफुल आहे. पण 90% तर 40 चालू शकतो असं एक मी विचारलं होतं, ते चालतील असे बोलले होते. पण एक ऑब्जेक्शन असं सुद्धा येतो, मुलांनी खूप ऑब्जेक्शन घेतलेले. डायरेक्ट 30 न करता डायरेक्ट 40 सर्टिफिकेट कुठून आलेलं आहे. जसं असं झालं 10वी न करता तुमच्याकडे 12वी तुम्ही कसं काय केलं याचा डाऊटफुल असं होतं मित्रांनो. त्यासाठी डॉक्युमेंटमध्ये किती मुलं गाळले जातात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. आणि तुमचा रिझल्ट हा 20 ते 25 तारखेपर्यंत येण्याचे चान्सेस आहे मित्रांनो 90%. कारण आपण तिथं चौकशी केली असता आपल्याला कळालेलं आहे. तसेच तुमचा मार्च एंडपर्यंत रिझल्ट हा लागणार आहे. तुम्हाला नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच लाईक करून घ्या मित्रांनो. आणि सबस्क्राईब तुम्ही नसन केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या टेलिग्रामसुद्धा जॉईन करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. इंस्टाला तुम्ही मला फॉलो करा, तिथं तुम्ही मला मेसेज करा, मी तुमचा रिप्लाय 100% देणार म्हणजे देणार मित्रांनो. चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल प्रत्येकदा थँक्यू. प्लीज तुम्ही चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला लास्ट जाता सगळ्यांना हॅप्पी होली मित्रांनो.